तर या सरकारने विधिमंडळाने घेतलेल्या निर्णयाविषयी जनतेच्या मनात संभ्रम आहे हे कबूल केलंच पाहिजे. कारण आधी एकदा 16%, नंतर 13% आणि आता 10%. आणि हे कुठंच सर्वोच्च न्यायालयात टिकलेलं नव्हतं, तरी पुन्हा एकदा हे आरक्षण दिलेलं आहे. एक विधिमंडळाच्या काही प्रथा परंपरा काही पाळल्या पाहिजे या हेतूनं आम्ही काल ठरवलं होतं की जर आरक्षण मिळतंय मराठा समाजाला तर त्याच्यावर चर्चा का करावी, याचं कुठे राजकीय भांडवल न करता मोठा हा प्रस्ताव मंजूर करावा अशा प्रकारची भूमिका सगळ्यांचीच होती. आणि त्याच्याविषयी आमच्या मनात शंका पण होत्या. त्याही आम्ही पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा सभापती यांना कळविलेल्या होत्या. काही मुद्दे आमच्या मनात आजही ठामपणे आम्ही आहोत आणि त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आणि स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. आणि ही जबाबदारी घेऊन जर त्या गोष्टी नाही झाल्या तर त्याला ते जबाबदार राहतील, हेही सत्य आहे. आणि कधी कधी असा विरोध केला तर समाजालाही आवडत नसतं, म्हणून या भूमिकेतून विरोधी पक्षांनी काही या कोणत्याही भूमिकेत चर्चा न करता एकमताने अशा पद्धतीनं हा जो आरक्षणाचा मुद्दा मान्य करण्याचं ठरविलेलं होतं तसं विरोधी पक्षांनी सुद्धा ती जबाबदारी पार पाडली. परंतु जनतेच्या मनात जो अविश्वास आहे वाटतो तो सुद्धा येणार काळात ध्यानी घ्यावाच लागेल. कारण कायदा जे सांगतं, नियम जे सांगतं, सर्वोच्च न्यायालयाचे मागचे जे निर्णय हे जर बघितलं तर बऱ्याच जणांचं, घटनातज्ञांचं मत असं की हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर घासून टिकणार नाही. आणि मला वाटतं जर असं कधी होत असेल तर मला वाटतं ही समाजाची फसवणूक असेल, हे आपल्याला कबूल करावं लागेल. सरकारने आमची फसवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटील करतात. जरांगे पाटलांचं आंदोलन वेगळ्या विषयावर आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन हे कुणबी प्रमाणपत्र, कुणबीतून मग म्हणजेच ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण हे आंदोलन आहे. कालचं विधिमंडळाचा झालेला विषय आणि जरांगे पाटलांचा विषय स्वतंत्रपणे आहे. त्यांनी जो सगळ्या सोयऱ्याचा मुद्दा मांडलेला आहे, मागच्या काळात ज्या पद्धतीनं जो नोटिफिकेशन काढले त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन चालू आहे आणि त्याच्यात तर त्यांची फसवणूक झाली आहे तर 100% आहे. कारण ज्या पद्धतीनं ते नोटिफिकेशन काढलं तशाच पद्धतीनं कुणबीचं प्रमाणपत्र तर आजही मिळतं. 4-5 नातेवाईकांच्या, वडिलांकडच्या नातेवाईकाचं जर सर्टिफिकेट जोडलं तर प्रमाणपत्र आजही मिळतं. त्याच्यात काय नवीन केलं सरकारने मागचं नोटिफिकेशन काढून. म्हणून त्याच वेळेस एवढे मराठा बांधव आंदोलनाला नवी मुंबईत धडकत होते आणि त्याच वेळेस ज्या पद्धतीनं आनंदोत्सव झाला, गुलाल घेतला गेला, तिथे शुद्ध फसवणूक होती. पण बोललं तर राग येतो समाजालाही काही लोकांना. परंतु त्या दिवशीसुद्धा मनोज जरांगे पाटलांची फसवणूक सरकारने केलेली आहे. आणि येणाऱ्या काळात त्यांचा जो आग्रह आहे नोटिफिकेशन नंतर त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं, सरकार त्याच्यात काय भूमिका घेतं येणाऱ्या काळात पाहावं लागेल. परंतु जरांगे पाटलांची भूमिका आहे ही सरकारने 1%सुद्धा अजून मांडलेली नाही. दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे, शेतकऱ्यांची कुठेतरी दिशाभूल होते. कांदा निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली आहे, तर केंद्रीय मंत्री असे सांगत होते की कायदा निर्यात बंदी हटवण्यात आली आहे. कुठेतरी दिशाभूल होते का शेतकऱ्यांची? हे पाय, या संदर्भात परवा काही वक्तव्य आले केंद्रीय मंत्र्यांचं की जी कांद्यावर निर्यात बंदी केलेली होती त्याच्यामुळं कांद्याचे भाव पडलेले होते, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतं, कांद्याचं स्मगलिंग होतं आहे. कांदा चोरून लपून बाहेरच्या देशात पाठवला जातो, वरून डाळिंब दाखवायचे, आतून कांदा दाखवायचा, अशाही काही घटना समोर आलेल्या होत्या. आणि या धर्तीवर केंद्राने निर्यात बंदी हटविण्याचा निर्णय घेतलेला होता. हा निर्णय चांगला होता, चांगला म्हणता येणार नाही कारण त्यांनी फक्त 3 लाख टनाची मर्यादा ठेवली होती. आताचा कांदा हा आत्ताचा जवळपास 30 लाख टनाच्या वर आपल्याकडे आहे. म्हणजे जेवढा आहे त्याच्या 5% पण निर्यात आपण करू शकलो नसतो. परंतु तीही करण्याचा निर्णय झालेला नाही असं या विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलेलं आहे. दिल्लीमध्ये उगाच शेतकरी आंदोलनासाठी पोहोचत नाही आहे, कारण अशा पद्धतीनं शेतकऱ्याला सुद्धा फसवणूक वारंवार केली जाते. कांद्याच्या बाबतीत असेल, वेगवेगळ्या भावाच्या बाबतीत असेल. मग नसेल सरकार निर्यात बंदी मागे घेणार नसेल तर जसं दिल्लीत शेतकरी मागणी करतात
किमान भाव तर यावा, पण तो तेही सरकार देत नाही. आज कापसाच्या बाबतीत किमान भाव डिक्लेअर केला, पण तो कापूस खरेदी केंद्र कुठे चालू आहे? CCIचे नाही आणि सरकारचे नाही. आणि म्हणून शेतकऱ्याची फसवणूक या राज्यात, या देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय. आणि मला वाटतं ही फसवणूक निवडणुकीत या सरकारला दिसेल. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणामध्ये अजित पवार गटानं हायकोर्टात दाद मागितली आहे की शरद पवार गटाचे जे 10 आमदार आहेत त्यांना का अपात्र केलं गेलं नाही. आणि हायकोर्टानं आज या 10 आमदारांना तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे आणि म्हणणं मांडण्यास सांगितलेलं आहे. काय वाटतं? हे कसं, मी मारल्यासारखं कर, तू रडल्यासारखं कर, तेच त्यांच्यामध्ये होते आणि तेच त्यांना अपात्र का नाही केलं अशा पद्धतीनं भूमिका घेत आहेत. ही विचित्र भूमिका आहे. या विचित्र भूमिकेला दुर्दैवानं या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष ट्रिब्युनल या नात्यानं साथ देत आहेत. वाटतं ठीक आहे, भगवान के घर में देर है, अंधेर तो नहीं है, एक दिवस न्याय मिळेल असं मला वाटतं. त्याचबरोबर पुणे पोलीस गुन्हे शाखेनं जवळपास गेल्या 3 दिवसामध्ये 4,000 कोटी रुपयांचं ड्रग्ज हेच पकडलेलं आहे, ज्यामध्ये पुणे असेल किंवा राज्यातल्या दिल्ली राज्याबाहेर देखील अनेक ठिकाणी छापे टाकून 4,000 कोटींचं ड्रग्ज पकडलेलं आहे. काय वाटतं? हे पण या राज्यामध्ये आत्ता जे चालू आहे, हे राज्य गुंडाराज आहे, ड्रग्जचं राज्य आहे. फार जुने प्रकरण नाही, नाशिकमध्ये, संभाजीनगरमध्ये, नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ड्रग्जचे कारखाने पकडले. पुण्यामध्ये ड्रग्जच्या आरोपीत खुलेआम त्याला सगळं सरकार, सगळे सरकारी यंत्रणा, ससून हॉस्पिटल सगळे मदत करत होते. आणि आज ही बातमी येते पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज. मी म्हणेल या राज्यातले पोलीस झोपलेले आहे का? थोडंसं ड्रग्ज आपण सापडलं समजू शकतो, एवढं ड्रग्ज पुण्यासारख्या ठिकाणी सापडतं. मला वाटतं हा महाराष्ट्र किंवा पुणे, नाशिक, संभाजीनगर हे ड्रग्जचे हब झालेले आहे की काय माहिती. देशातून इथून ड्रग्ज जातं की अशा प्रकारची स्थिती आहे. पोलिसांना माहिती नाही, राज्य सरकार झोपलेलं आहे. म्हणजे गुंडाराज तर आहे, परंतु अशा पद्धतीनं व्यसनाधीनतेचं सुद्धा राज्य महाराष्ट्रात येतं. आणि तरुण पिढी बर्बाद करण्यासाठी मला वाटतं सरकारच प्रयत्न करतं की काय या तरुण पिढीत बर्बाद करण्याचं. मला वाटतं याच्यात निश्चित गृह मंत्रालयावर आपल्याला ठामपणे म्हणता येईल की याच्यात गृह मंत्रालय दोषी आहे. JP नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं काही बैठकांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. टिफिन बैठक करण्यानंतर जेवण सोबत करत कार्यकर्त्यांसोबत बैठका होत आहेत. निवडणूक आलेल्या सगळे पक्षाच्या बैठका घेत असतात, त्यामुळे JP नड्डांनी काय अशा बैठका घेणं हे काही विशेष आहे असं मला वाटत नाही. महाविकास आघाडीची बैठक होती उद्या, ती मात्र पुन्हा एका पुढे ढकलण्यात आली आहे. 27 फेब्रुवारीला ही बैठक होणार. अद्याप एक जागा वाटपाचा तिढा देखील सुटलेला नाही आहे. सगळं अजून देखील मतभेद आहेत का महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर? महाविकास आघाडीत कुठलेच मतभेद नाही आणि कोणताही तिढा नाही. थोड्याशा काही जागा आहेत, त्या कशा वाटून घ्यायच्या, कोणी घ्यायच्या एवढं राहिलेलं आहे बाकी. परंतु टेंटेटिव्ह मेजॉरिटीनं वाटतं हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं अशा प्रकारची स्थिती आहे. आणि तेही काम येणाऱ्या काळात होऊन जाईल. त्याचबरोबर एक लास्ट प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार म्हणजे बारामतीमध्ये त्यांचा पुतण्या आता शरद पवार गटाचे ऑफिसमध्ये गेला होता, कामकाजाला सुरुवात केली आहे. आता अजित पवार यांचाच सख्खा पुतण्या त्यांच्या विरोधात तिथं बारामतीमध्ये लढेल किंवा तिथं विरोधात प्रचार करेल अशी परिस्थिती आहे. काय वाटतं? मग हा त्यांचा कुटुंबातला विषय आहे, कोण कुठे लढेल, काय कुठे लढेल. परंतु एकंदर परिस्थिती बघता ते लोक शरद पवार साहेबांना नेता मानतात. बारामतीचे असो हे तर सगळं स्पष्ट दिसतंय. कारण परवाच अजितदादा म्हटलं की मला एकटं पाडलं जात आहे. आणि मला असं वाटतं येणार काळात आणखी काय काय गोष्टी होतील. आता ह्या तर साधी गोष्ट झालेली आहे. आता यांचा पुतण्या गेला तर यांचाही पुतण्या गेला, त्याला पुतणे आता काकांना धक्का देण्याच्या तयारीत. सगळ्या पुतण्याविषयी नाही बोलता येणार. दुसऱ्या पुतण्यांचं परवा तुम्ही बघितलं, आपल्या अमित देशमुखांचं आणि दिलीपराव देशमुखांचं. दिलीपराव देशमुख एक आदर्श, एक म्हणजे मराठवाड्यातलाच म्हणता येईल, फक्त काँग्रेस पार्टी पुरते दिलीपराव असं मी तर मुळीच म्हणा. दिलीपराव देशमुख एक आदर्श पद्धतीनं लातूरमध्ये सगळ्या पक्षाशी, आपल्या कुटुंबाशी ज्या पद्धतीनं दिलीपरावसारखं, खरं तर सत्ता इतकी मोठी असतानाही कुठं त्याच्यात लोभात न पडता असे काका आहेत ना आपल्या महाराष्ट्रात. सर, कल जिस तरीके से बिल पास किया गया, तीसरी बार देखा गया इस तरीके से विधानसभा में पास किया गया, इस पे किस तरीके से लोग विश्वास कर सकते? महाराष्ट्र में ऐसा तीसरी बार हुआ है. जब पृथ्वीराज चौहान जी का सरकार था उस वक्त हुआ था.
बाद में देवेंद्र जी फडणवीस इनका सरकार था 2018, उस वक्त भी हुआ था और अभी भी हुआ है 2024 में। लेकिन इसमें मराठा जो है उनके मन में कुछ संदेह है, क्योंकि हर बार सुप्रीम कोर्ट ने आरक्षण तो सरकार ने दिया है, लेकिन सुप्रीम कोर्ट ने इसको रोका है और आने वाले समय में भी सरकार ने जो दिया है आरक्षण है वो रहेगा या नहीं रहेगा, इसके बारे में साशंकता मराठा समाज के लोगों के बीच में है। इसको सरकार जिम्मेदार है, क्योंकि जिस प्रकार पिछले सर्वोच्च न्यायालय के सुप्रीम कोर्ट के रिजल्ट है, नियम है, कायदा है, इस पे से ऐसा लगता है कि अभी 72% रिजर्वेशन इस महाराष्ट्र में हुआ है। 72% रिजर्वेशन देते आता है या नहीं आता है, उसमें राज्य का अधिकार क्या, केंद्र का अधिकार क्या, इस बारे में जनता संभ्रमित है। सर वही जहांगीर पाटिल अपना उपोषण पीछे लेने के लिए तैयार नहीं है। वो कह रहे हैं कि चीफ मिनिस्टर शिंदे ने उनकी फसवणूक की है, तो कैसे देखें? ये तो हम पहले से बोल रहे हैं। शिंदे जी ने इतने बड़े उनकी पार्टी की फसवणूक की, तो मनोज जारांगे की फसवणूक करने में उनको क्या लगेगा डर। फिर उन्होंने नवी मुंबई में उस दिन लिया था बहुत गुलाल, हमने यूँ किया तू किया, अभी उसके खिलाफ भी मनोज जारांगे उपोषण को बैठे। हमने उसी दिन कहा था कि इस प्रकार जो नोटिफिकेशन निकला है इसको कोई वैल्यू नहीं है। ये सिर्फ मनोज जारांगे जी का जो आंदोलन है वो रोकने के लिए ये कुछ तो भी सरकार ने किए, वह तत्पूर्ता टेम्पररी कुछ इलाज था। टेम्पररी इलाज थोड़ी परमानेंट होता है, और इसलिए मनोज जारांगे जी का आंदोलन अलग विषय पे, कुणबी, मराठा, ओबीसी, मराठवाड़ा में ज़्यादातर ये इशू है, और इस पे उनका आंदोलन जो चालू है उसको सरकार ठीक तरीके से नहीं देख रहा है, उनको गुमराह सरकार कर रही है, ये बात सत्य है। सर महाविकास आघाड़ी की बैठक फिर एक बार पोस्टपोन हो गई है, किस तरीके की बातें चल रही है, क्या चीजें क्लैरिटी? पोस्टपोन हुआ बोल तो बहुत कुछ हुआ, ऐसा नहीं रहता। सभी लोग एक ही समय में अवेलेबल रहते हैं नहीं रहते, इसलिए पोस्टपोन हुए, बाकी कोई इशू नहीं है। आने वाले समय में जो कुछ इशू पेंडिंग है महाविकास आघाड़ी को क्लियर होंगे। लास्टली जो फार्मर का प्रोटेस्ट चल रहा है दिल्ली में, चौथी बार एक बार फिर सरकार कह रही है कि आप डिस्कशन के लिए आए, एमएसपी पर बात की जाएगी, कैसे देखते हैं? ये देखो, बार बार इस विषय पे सरकार को बात करना पड़ता है, सरकार की कोई जिम्मेदारी नहीं है। सरकार बड़ी बात करती है, स्वामीनाथन आयोग जिसने लगा था स्वामीनाथन को भारत रत्न देते हैं, लेकिन स्वामीनाथन आयोग ने जो सिफारिशें की एक्सेप्ट करने की बात मोदी जी पार्लियामेंट में करते हैं, चुनाव में करते हैं, और उसी इशू के लिए किसानों को आंदोलन करना पड़ता है। किसानों की क्या गलत मांग है, एमएसपी क्या गलत मांग है, क्या सही मांग है? सरकार तो घोषणा करती है लेकिन देती नहीं है, इसलिए सरकार किसानों को इस प्रकार गुमराह कर रही है। किसानों का जो न्याय है वो न्याय नहीं मिल रहा है किसानों को। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।